मोठी बातमी आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्र्यात छापेमारी केलेली आहे। महाराष्ट्र एटीएस कडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे। तर मुंब्रा भागातील 4 घरांवर महाराष्ट्र एटीएसनं छापेमारी केली आहे। 2 व्यक्तींसह इतर घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आणि त्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं अॅनालिसिस होणार आहे। अल कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक झालेली होती। मुंब्रा भागातील 4 घरांवरती महाराष्ट्र एटीएसनं आता छापेमारी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्र्यामध्ये ही मोठी कारवाई केलेली आहे। महाराष्ट्र एटीएसनं आता 2 जणांची कसून चौकशी सुरू केलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून घेऊयात। अजिंक्य, आपण काल झालेला दिल्लीमधला स्फोट बघितला, त्यानंतर मुंबई सुद्धा अलर्ट होती आणि एटीएसने आता कारवाया सुरू केलेल्या आहे। मुंब्र्यातल्या कारवाईसंदर्भात सविस्तर माहिती। अगदी बरोबर आहे। काल दिल्लीत जो स्फोट झालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्टवर आहेत आणि आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पुण्यात एटीएस कडून वारंवार छापेमारी होते, लोकांना ताब्यात घेतलं जाते, संशयितांची चौकशी केली जाते आणि या चौकशीतून मुंब्रा कनेक्शन आता समोर येते आणि मुंब्रा भागातील 4 घरांवर एटीएसने धाडी टाकलेल्या आहेत। 2 जणांना ताब्यात देखील घेतल्याचं समजतंय, त्यांची चौकशी सुरू आहे। काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आहेत ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत एटीएस कडून आणि त्याचं अॅनालिसिस सगळं सुरू आहे। अल कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती। या प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात या कनेक्शनचं पुढे तपास सुरू केलेला आहे। दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। अल कायदा इन इंडिया या दहशतवादी संघटनेच्या समर्थनात जिहादचा प्रचार आणि प्रसार करून देशाच्या एकता व सुरक्षितेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास आणि हंगरेकर याला अटक केली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतली जी घटना घडलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रभर एटीएस तपास करतायत। ज्या ज्या ठिकाणी काही संशयित आढळले त्या ठिकाणी छापेमारी देखील एटीएस कडून सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पुण्यानंतर पुणे एटीएसने आता पुढे जाऊन मुंब्र्यात कारवाई सुरू केलेली आहे। आता सध्या जी माहिती मिळते ते 4 घरांवर छापेमारी झालेली आहे, संशयितांना ताब्यात घेतलेला आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत। मग काही मोबाईल्स असतील, लॅपटॉप असतील, अशा प्रकारच्या वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याचं अॅनालिसिस देखील सुरू असल्याची माहिती समजते आणि रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची देखील माहिती समजते। त्यामुळे दिल्लीच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अलर्ट आहे आणि या अलर्ट आपण पाहतोय की ठिकठिकाणी छापेमारी एटीएस कडून केली जाते आणि कुठलाही घातपात होऊ नये किंवा घातपात करण्याच्या तयारीत असणाऱ्या लोकांची चौकशी सुरू असल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय। सेजल, अगदीच धन्यवाद अजिंक्य दिलेल्या अपडेटसाठी। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। वर्षावर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा शिवाय बावनकुळेंची बैठक झाली आहे। महानगरपालिकांचं आरक्षण घोषित झाल्यानंतर या भेटीला विशेष महत्त्व आलेलं। पार्थ पवार जमीन प्रकरणाची देखील सध्या चौकशी सुरू आहे।